नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्लेटलेट्स विषयी सर्व माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्लेटलेट्स म्हणजे काय? हिमोग्लोबिन प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हा देखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं, तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या प्लेटलेट्स करतात. या प्लेटलेट्समुळेच मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात, त्यामुळे त्यांना प्लेटलेट्स हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे. या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत थ्रोम्बोसाइट्स ही संज्ञा वापरली आहे. रक्तामध्ये प्रामुख्याने 3 पेशी असतात: लाल पेशी RBC, पांढऱ्या पेशी WBC आणि प्लेटलेट्स म्हणजेच तंतुकणिका. त्यापैकी रक्तामध्ये प्लेटलेट्सची संख्या सर्वाधिक असते. प्लेटलेट्स या मोठ्या हाडांतील रक्तमज्जेत म्हणजेच रेड बोन मॅरो असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात. त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5 ते 9 दिवसाचं असतं. जुन्या झालेल्या प्लेट्स स्प्लीहा आणि यकृत यामध्ये नाश पावतात. प्लेटलेट्सचं कार्य: रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं. ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं. तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशी स्तरांवर पोषण करते. एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानी देखील होऊ शकते. अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात. त्यामुळे प्लेटलेट्सना मानवी शरीराची कवच कुंडल म्हटलं जातं. प्लेटलेट्सची संख्या: सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेटची संख्या 1.5 ते 4.5 लाख इतकी असते. संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गोठळी होऊन रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात. हातापायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो. संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्राव अधिक होतो, म्हणजेच नाकातून, हिरड्यातून, थुंकीतून रक्त पडतं. त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रक्तस्राव अधिक प्रमाणात होतो. जखम झाल्यास रक्तस्राव आटोक्यात येत नाही. जास्त रक्त गेल्याने थकवा येतो. प्लेटलेट्स कमी होण्याची कारणे: डेंग्यू, मलेरियाचा ताप, अनुवांशिक आजार किंवा केमोथेरपी. संख्या कमी झाल्यास काय होतं? तर डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते. त्यामुळे 2 ते 3 दिवसांचा ताप आल्यास, त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्त तपासणी करून घ्यावी. प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्या पाहूया. लसूण खाऊ नये, अधिक श्रमाचे व्यायाम, तसंच दगदग करू नये, ॲस्प्रिन, कोलडॅग सारखी औषधे घेऊ नये, दात घासणे, ब्रश लागणार नाही याची दक्षता घ्यावी, सुऱ्या कात्री वापरताना काळजीने वापरावे, बद्धकोष्ठता होणार नाही याची काळजी घ्यावी, त्वरित डॉक्टरांचा सल्लासुद्धा घ्यावा. प्लेटलेट्स कमी झाल्यास त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररित्या सिद्ध झालेले नाहीत. प्लेटलेट्ससाठी गोळ्या किंवा औषधेही नाहीत. पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्स प्रमाण नियंत्रणात ठेवता येते. नैसर्गिकरित्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करणारे हे 7 पदार्थ पण पाहूया. शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसाइटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट्स काउंट हा 150,000 ते 450,000 प्रति मायक्रोलिटर असते. परंतु जेव्हा हा काउंट 150,000 प्रति मायक्रोलिटरपेक्षा खाली येतो तेव्हा या लो प्लेटलेट्स मानले जाते. काही विशिष्ट प्रकारच्या औषधी, अनुवांशिक रोग, कॅन्सर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहोलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ट प्रकारचे आजार, उदाहरणार्थ डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेटची संख्या कमी होते. नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करूया? 1. पपई. पपईचे फळ आणि झाडांची पाने दोन्हीचा उपयोग कमी केलेले असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढण्यास मदत होते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले आहे की डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पान तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते. गुळवेल. गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट्ससाठी वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्ससाठी वाढवण्यासाठी करावे, तसेच त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. 2 चमचे गुळवेल सत्व 1 चमचा मधासोबत दिवसातून 2 वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट्स वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये सहजपणे उपलब्ध असते. आवळा. प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन सी प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3 ते 4 आवळे खावेत. 2 चमचे आवळ्यांच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता. भोपळा.
भोपळा कमी प्लेटलेट काउंटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आहे. भोपळा व्हिटॅमिन ए ने समृद्ध असलेल्या प्लेटलेट्सचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो, यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये 2 चमचे मध टाकून दिवसातून 2 वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते. पालक व्हिटॅमिन के चा चांगला स्रोत असून अनेक वेळा कमी प्लेटलेट्स विकारांच्या उपचारांमध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन के योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड काउंटिंगसाठी आवश्यक आहे. अशा प्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लिडिंगचा धोका कमी करण्यास सहाय्यक ठरतो. 2 कप पाण्यामध्ये 4 ते 5 पालकाची पानं थोडा वेळ उकळून घ्या. त्यानंतर ते पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून 2 ते 3 वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरूपात करू शकता. नारळ पाणी शरीरात ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे. बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणारा सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असलेल्या बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. 2 ते 3 चमचे बीट रस 1 ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणांमुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.